गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा मात्र तयार अक्षय राऊत नवीन बॅटर इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय दाखल इथे झालेत. पहिलाच बॉल यावेळेस स्क्रीनचा वापर करत अगदी डीप लॉंग लेगच्या दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न इथे केलाय. सिंगल तर इथे जरूर पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी सागरने मात्र यावेळेस शेवटी नकार कळवला. एक धाव इथे आलेली आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेली तर धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 7 धावा आहेत. धनंजयचं पहिलं षटक प्रगती पथावरती असताना आज बघायचं आहे. सागर राऊतला जर आपण पाहिले गेले तर या मावळच्या टेनिस क्रिकेट पटलावरचा पण पाहिले गेले तर त्याला कॅल्क्युलेटर क्रिकेटर असं म्हटलं जातं. एक कॅल्क्युलेट क्रिकेट खेळण्यासाठी मात्र सागर राऊतची नेहमी ओळख राहिली आहे. हा चेंडू डीप मिड विकेटमध्ये खेळला आहे तोपर्यंत आपण बघतो एक सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न जो होणार नाहीये. एका धावेने संघाचा धावफलक आता पुढे जाईल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 8. तो नेहमी जर आपण पाहिलेलं तर एक वेगळं कॅल्क्युलेशन करून मात्र तो मैदानामध्ये दाखल होत असतो. अनेक वेळा यामध्ये तो सक्सेसफुल होताना आपण बघितलेला आहे. आज पुन्हा एकदा बघायचं आहे कारण आझादी चषक म्हटलं की एक वेगळी ऊर्जा असते, एक वेगळा जोश असतो, एक वेगळा आत्मविश्वास मामुर्डी फायटरसाठी नेहमी राहिलाय. 7 पर्व आतापर्यंत झालेत आणि 7 पर्वांपैकी 5 पर्व या संघाने गाजवलेत. त्यावेळेस मोठा स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक बघायचे फार दूरवरती आहेत. बघायचं चेंडू मात्र योगी पुन्हा एकदा खूप चांगलं क्षेत्ररक्षण योगीचं. 2 धावा इथे यशस्वीपणे मैदानामध्ये पळून पूर्ण केल्या जातील आणि या 2 धाब्याने संघाचं धावफलक आता मात्र पुढे जाऊन पोहोचेल आणि पंचांना मात्र आता थोडीशी कसरत करावी लागते. इथे अनिल माळी सर आपण पाहिलं तर मुख्य पंचाची भूमिकेत. अनिल माळी सरांना आपण पाहिले गेले तर नक्कीच सुप्रीमो सारखी क्रिकेटची स्पर्धा खेळणारे हे पंच आहेत. दुसऱ्या बाजूला अमर साठे सर इंडिया कप असेल, त्यानंतर आपण पाहिले गेले तर मोठमोठ्या स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल, अशाही स्पर्धेमध्ये अमर साठे यांना आपण पंचाच्या भूमिकेमध्ये पाहिले. आज तेच ऑफिशियल पंच. महेश जाधव सर तिसरे पंच आपण पाहिले गेले तर नक्कीच अगदी भारतीय संघाचे खेळाडू केदार जाधव यांच्या सोबत खेळणारे खेळाडू आज ते पंचाच्या भूमिकेत आहेत. म्हणजे प्रचंड पंचांना देखील फार मोठा अनुभव आहे आणि असे अनुभवी पंच आपण या आझादी चषकामध्ये बघतोय. सगळं मॅचकडे पुन्हा एकदा धनंजय तयार असेल. स्ट्राईकवरती जर आपण पाहिले गेलं तर पुन्हा एकदा अक्षय राऊत. हा चेंडू यावेळेस कट करायचा होता. बॅकफुटला गेले. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल चेंडू सरळ आपण पाहतोय स्थिकांच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. षटक क्रमांक संपला. इथे पहिलं 1 षटकाचा खेळ संपलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 10 धावा. 1 फलंदाज बाद असताना अजूनही आपण पाहिले गेले तर 30 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 70 धावा बनवायच्या आहेत. प्रयत्न करायचे मामुर्डी फायटर संघाला. त्यांना माहिती आहे की संतांनी सांगितले केल्याने होते आणि केलेची पाहिजे. तुम्ही प्रयत्न करा. परमेश्वर देखील तुमच्या यशासाठी याच मैदानावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. आज ते प्रयत्न बघायचे मामुर्डी फायटर संघाचे कशा प्रकारे असतील. तर जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक दुसरं घेऊन गुलाब जाधव राऊंड द विकेट. पहिलाच बॉल अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून आडव्या बॅटने यावेळेस इथे खेचलाय. लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतो योगी थोडासा बिझी होतोय. जास्तीत जास्त चेंडू मात्र त्याने फील्ड केलेत. कुठल्या प्रकारचे मात्र त्याच्याकडून घाई तो गोंधळ होताना बघायला मिळत नाहीये. डोक्यावरती शांतता मात्र नक्कीच फिल्डिंग टीम मध्ये आपल्याला जे पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा यावेळेस मात्र इथे बदल केला जातोय. धाफलकावरती 11 धावा आहेत. गुलाब जाधवच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि विशेष आपण पाहिले गेले तर स्पर्धेचा दर्जा का उंचावतो नक्कीच आपण पाहिले गेले तर मग इथे प्रत्येक गोष्टीची बारकाईने काळजी घेतली जाते. अगदी बाउंड्री लाईन्स पासून
व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिली गेली तर आता 12 धावा धावफलकावरती ज्या आहेत. यावेळेस अप्पर कट डीप कव्हर मध्ये खेळाडू आहेत, बघायचे आले चेंडूच्या खाली आणि आता मात्र इथे टिपलाय झेल, संपलाय तिथे अक्षयचा खेळ. विकेट. थँक्यू डीजे. आता मात्र आपण बघतोय ते विकेट इथं जे आपल्याला पाहायला मिळाले. अक्षय राऊत देखील इथे बाद झाला. 12 धावा धावफलकावर आहेत. 14.57च्या सरासरीने ते मात्र धावा ज्या बनवायच्या आहेत. नवीन बॅटर आकाश मिनिगल उर्फ चिक्या जो मात्र मैदानामध्ये आता इथे दाखल होईल. गुलाब जाधव गोलंदाजीसाठी आला. राऊंड विकेट इथे गोलंदाजी करतोय आणि असं म्हणतात ना, ज्यावेळेस एखाद्या संघामध्ये तुम्ही फक्त बॅटर म्हणून असता किंवा ज्यावेळेस स्वतःचा संघ असो, अनेक जबाबदारी तुमच्या खांद्यावरती येतात. आणि आता गुलाब जाधवने सांगितलं की मी फक्त चांगली बॅटिंग करू शकत नाहीये, तर मी चांगली गोलंदाजी देखील करू शकतो. हा चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय येईल. अतिरिक्त धावाने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाईल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 13 धावा. हा चेंडू देखील यावेळेस आपण बघतोय अगदी सोडून तिला व्हाईट बॉलचा इशारा इथे येईल. आकाश मिनिगलचा म्हणून पाहतोय की आझादी चषकाचं एक पर्व आजही आठवतं. लांब लांब वरचे षटकार मात्र आझादी चषकामध्ये खेळणारा आकाश मिनिगल 2-3 वर्षापूर्वीचा तो काळ. आज पुन्हा एकदा त्या खेळाची अपेक्षा असेल आकाशकडून. हाही चेंडू पुन्हा एकदा सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा आहे आणि मला वाटतं आकाश सांगत असेल की तू असे चेंडू मला दिवसभर जरी टाकत बसला ना, तरी मी हे चेंडू सोबत मात्र कुठल्या प्रकारची छेडखानी करणार नाहीये. जसे चेंडू येतील तसे ते सोडून देणार आहे. 14 धावा धावफलकावर आहेत. माफ करा, 15 धावा आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने ते खेचायचा होता. हो, 15 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. हो, आता मात्र थोडीशी साईड चेंज केली. ओव्हर द विकेट आले. परंतु आता मात्र पुन्हा एकदा इथे मात्र मुख्य पंच अनिल माळी सर मात्र इथे नाखुश आहेत. व्हाईट बॉलचा इथे इशारा दिलाय. रिव्ह्यू सिस्टम आपण पाहतोय कुठल्याही टीमला नाहीये. जर ऑफिशियल्स पंचांना जर वाटलं तो त्यांचा कॉल आहे, त्यांचा तो निर्णय असेल, त्यांना रिव्ह्यू घ्यायचा आहे की नाही हे मात्र पंच ठरवतील. 16 धावा धावफलकावरती. इथे आपण पाहिजे या स्पर्धेचे काही नियम बनवलेले आहेत. एकंदरीत आपण पाहिजे सामना जर टाय झाला तर आपल्याला सुपर ओव्हरचे सामने बघायला मिळणार आहेत. हा चेंडू पुढे येता सोडलाय आणि मला वाटतं आतापर्यंत सर्वाधिक व्हाईट टाकणारे षटक आहे. अतिरिक्त धावा इथे खर्चच्या मैदानाच्या मध्ये होत आहेत आणि मला वाटतं मामोडी फायटर्स संघासाठी या बोनस रूपी धावा आहेत. दिवाळी अजून यायची, परंतु मला वाटतं पवन मावळ संघाने बोनस द्यायला आतापासूनच सुरुवात केली आहे. 17 धावा. 6 अतिरिक्त धावा मात्र आतापर्यंत खर्च केल्यात गुलाबने. यावेळेस टप्पा थोडासा आपण पाहिले गेले तर पुन्हा ज्या टप्प्याच्या शोधामध्ये होता गुलाब जाधव, तो टप्पा मात्र इथे आतापर्यंत आता त्याला सापडलेला आहे. हा चेंडू डॉट आहे.
आतापर्यंत जर आपण पाहिले तर 10 चेंडू टाकलेत गुलाबने. चला स्पीडअप करा टीम, थोडीशी घाई करा. पुन्हा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल. उर्दू विकेट गुलाब. या चेंडू पुन्हा एकदा क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस बॉलच्या रेंज पर्यंत बॅट येऊ शकलेली नाही. बॅट आणि पॅड मध्ये अंतर राहिलं. थोडासा चेंडू खाली देखील जो राहिला पाहिजे तेवढी उसळी नव्हती या चेंडूमध्ये. डॉट चेंडू असेल. धफलक मात्र आता बघायचं पुन्हा एकदा 17 धावा स्कोरबोर्ड वरती. हा चेंडू आता मात्र डेड बॉल. पुन्हा एकदा आपण बघतो यावेळेस गुलाब जाधव. हा चेंडू देखील मोठा सो खेळण्याचा प्रयत्न नक्कीच दोन्ही फलंदाजांचा आहे. मानस आहे. सिंगल तरी ते घेतली धाब्यासाठी. इथे होकार नकार सुरू होता. एकच धावा आली. एका धाब्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती 18 धावा आहेत. जवळपास आपण पाहिले गेले तर गुलाबने 13 चेंडू टाकले आणि धावा किती खर्च केल्यात? 8 धावा, त्यामध्ये 6 वाईड आहेत. चला स्पीडअप करा टीम. पवन मावळ संघ, तुम्ही देखील थोडीशी आता घाई करणं गरजेचं आहे, कारण ऑफिशियल्स पंचांना देखील आपण पाहिले गेले तर काही सूचना केलेल्या आहेत आयोजकांकडून की आपल्याला वेळेमध्ये सामने पूर्ण करायचे. सकाळचा जो वेळ आपला जो गेलेला आहे त्यामुळे दोन्ही संघांना 5-5 षटकाचे मॅचेस खेळाव्या लागल्या. इथून पुढे आपण पुन्हा 6 षटकाचे मॅचेस खेळवतोय, त्यामुळे वेळ थोडासा आपल्याला वाचवायचा आहे. धनंजयच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय सोपवलेला आहे. धावफलकावरती 18 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये धनंजयने 10 धावा खर्च केल्या होत्या. आकाश मिनिगल. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 62 धावा अजून बनवायच्या आहेत. 24 चेंडू 62. हा चेंडू देखील आपण पाहतोय आडव्या बॅटने यावेळेस खेचलाय. मिड विकेट मध्ये खेळाडू आहे अमर. एक धाव इथे आली. एका धावेने संघाचा धावफलक 19 वरती जाऊन पोहोचेल. बोलो तयार धनंजय. ओहो, यावेळेस लीडिंग एज क्रॉस द बॅट गेले आणि इथे मात्र मोठी विकेट, मोठा मासा गळाला. सागर राऊतला इथे मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी राहिले धनंजय. थँक्यू. आणि आता मात्र बघायचं नवीन बॅटर सूरज मस्ते. धनंजयचा पुढचा चेंडू त्यावेळेस सूरजसाठी अगदी लोअर फुल टॉस बॉल होता. हलक्यात मात्र चेंडू तिथे खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे तैनात. चेंडूची फेकी होतीये. एक धाव इथे आली. एका धावेने संघाचा धावफलक आता मात्र पुढे जाईल. धावफलकावरती 20. एकेरी दुहेरी धावेने मात्र आता काम होणार नाहीये. त्यासाठी मात्र मोठ्या चौकारांनी षटकाराची आतिषबाजी, ज्या प्रकारे श्रीकांत सावंत याने मात्र जी बॅटिंग साकारली, ज्या प्रकारची बॅटिंग केली, ज्या प्रकारचे स्ट्रोक खेळले, ती जबाबदारी कुठल्या तरी मामुडी फायटर्स टीम मध्ये एखाद्या फलंदाजाला ती देखील घेणं गरजेचं आहे. आता
हो हो, यावेळेस जोरदार बॅट इथे फिरवली, परंतु थोडेसे चेंडूवरती फिंगर रोल केले यावेळेस धनंजय यांनी. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, धावफलक इथे स्थिर आहे. स्कोरकार्ड वरती आपण पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. 20 वरती जाऊन पोहोचले धावफलक. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, अगदी पाय धरून टाकलेली गोलंदाजी. बॉल तयार पुन्हा एकदा. ओहो, आता मात्र आकाश मणिगल सांगत असेल एकही मारा लेकिन सॉलिड मारा. हा षटकार. थँक्यू. याच्याकडे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ज्यांचं नुकतंच शुभागमन होतंय. अचानक बॉईज देहरोड म्हटलं की नक्कीच अचानक बॉईजच्या जडणघडणीमध्ये आणि एक विषय आपण पाहिजे चांगला खेळाडू म्हणून देखील आपल्या या मावळ तालुक्यामध्ये ज्या खेळाडूमध्ये आपण पाहिला अशरफ शेख उर्फ आमच्या देहरोडचा माट्या. आज मात्र त्याचा वाढदिवस आहे आणि त्यालाही वाढदिवसाच्या या आझादी चषकाच्या वतीने खूप साऱ्या लक्ष शुभेच्छा. तर मॅचकडे जाऊयात आपण. एक षटकार तर आलेला आहे. हा षटकार आकाश मिनिगलचा आत्मविश्वास वाढवणार का हे मात्र बघणं गरजेचं आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि या 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 54 धावेंची आता मात्रची गरज आहे. 26 धावा धावफलकावरती. गुलाब जाधव गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय. गुलाब तयार. उरतो विकेट. पहिलाच बॉल. यावेळेस पुन्हा एकदा वाईडने सुरुवात मात्र होतीये. अतिरिक्त धावेंचा आपण पाहतोय नक्कीच मेघराजा मात्र इथे पडायला तयार नाहीये, परंतु अतिरिक्त धावेंचा मुसळधार पाऊस सुरू आहे. अतिरिक्त धावाली. यावेळेस 6 चेंडू पुन्हा एकदा बघायचा. आडव्या पॅटने खेचलाय. डीप कास्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहे तैनात. सिंगल इथे पुन्हा एकदा घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण पाहतोय मैदानामध्ये जो होत नाहीये. एका धावेवरती समाधान असेल, कारण आता आकाश मणिगलला देखील माहिती आहे की चौकार षटकार आता खेळणं गरजेचं किती आहे टीमसाठी, आपल्या संघासाठी. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. जमीन समांतर खेळलेला स्ट्रोक. मिड विकेट मध्ये खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतायत तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे आपण पाहतोय एकच धाव आणि एका धावेवरती मांडलेले समाधान. हा चेंडू मात्र आपण बघतो यावेळेस पंच मात्र थोडीशी पाहणी करतायत, शहानिशा करतायत तिथे. हा चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे असेल. या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 30. हा चेंडू पुन्हा एकदा बघायच्या वेळेस बॅकफुटला गेलेत. पंच केलाय. बॉलला डीप कव्हर मध्ये खेळाडू आहेत. 2 खेळाडू. वाह, खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एक धाव. धावेसाठी आपण पाहतोय ज्या प्रकारचा संघर्ष केला जातोय ना पवन मावळ टीम कडून. संघ जरूर नवीन आहे, परंतु या संघामध्ये युनिटी आपल्याला जी बघायला मिळते, कारण याच युनिटीने आपण हा संघ लढताना गतवर्षी शिवेगावच्या मैदानावरती पाहिला आणि चॅम्पियन देखील होताना हा संघ आपण बघितलेला आहे. हो हो हो, यावेळेस हलकीशी अपील होती. अपील मध्ये मात्र फारसा विश्वास नाहीये इथे. डॉट बॉल. संघाचा धावफलक आता इथे स्थिर असेल. पहिल्या षटकामध्ये जरूर गुलाब जाधवला
नियंत्रण सापडलं नाही. आता मात्र अचूक टप्पा सापडलेला आहे. 32 वरती धावफलक आहे. तिसऱ्या षटक आपण पाहतोय मैदानामध्ये संपल्यानंतर चौथ्या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत गुलाबने. यावेळेस बॅकफुटला गेले, कट केल्या बॉलला, डीप पॉइंट मध्ये खेळाडू आहेत. चेंडू पडला, थोडीशी दिशा बदलली, पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या जवळ इथे अडवलाय. 2 धावा तरी ते घेतल्या जातील. 2 धाब्याने संघाचं धावफलक पुन्हा एकदा बघायचं पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा ज्या आहेत आता 34 धावा. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 46 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. आणि यावेळेस बॅटला आपण पाहतोय हलकासे एज आणि तिथे मात्र विकेट. सूरज होईल बाद. थँक्यू डीजे. शेवटचे 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत त्या 46. आणि नवीन बॅटर विशाल तर गोलंदाजीसाठी आलाय तो श्रीकांत. पहिलाच बॉल होता श्रीकांतचा. यावेळेस क्रॉस बॅट गेले लॉंगोच्या दिशेने. व्ही शेप मध्ये चेंडू मात्र जरूर तिथे खेळलाय. चेंडूची फेकी देखील होईल. आणि आता मात्र 2 धावा यावेळेस यशस्वीपणे पूर्ण केल्या जात आहेत. 2-3 मोठे स्ट्रोक आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे जर इथे खेळले आकाश नाही तर मॅच मध्ये पुन्हा त्या टीमला घेऊन येऊ शकतो. आणि ती क्षमता आहे आकाश मिळगेलकडे. टप्प्याचा बॉल यावेळेस उडवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. कडक बेधडक हा षटकार. थँक्यू डीजे. यावेळेस आपण बघतो मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण इथे होतोय. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 38 धावा जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या आहेत. मॅच अजून संपलेली नाहीये हे सांगतोय आकाश मिनिगल. धावफलकावरती धावा आहेत त्या 42. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा बघायचं यावेळेस मैदानामध्ये तयार असतील श्रीकांत. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 38 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. आकाश मिनिगल थोडासा गेर इथे चेंज करतोय. श्रीकांत पुन्हा एकदा तयार असतील. ओव्हर द विकेट. डेड बॉलचा इशारा मात्र बक्के पंचाने कळवले अमर साठे सरांनी. हा चेंडू यावेळेस मात्र आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेचायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. संघाचं धावफलक इथे स्थिर असेल. 9 चेंडू आणि आता 38 धावा हे समीकरण आहे. पुढे त्या खेळाडूंमध्ये आपण पाहतो यावेळेस शांतता जी आपल्याला बघायला मिळते.
यावेळेस मोहो एका हाताने 100 स्ट्रोक खेळलाय डीप लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार. थँक्यू डीजे. आणि आता मात्र आपण इथे बघतोय षटकार जो जरूर आलाय. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस बघायचा ऑनसाइडच्या दिशेने. दोन खेळाडू आहेत व्ही शेप मध्ये. चेंडू इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूला कव्हर करतायत. अगदी सीमारेषा जवळ चेंडू इथे अडवला जाईल. 2 धावा इथे घेतल्या जातील. या 2 धाव्याने संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 50 धावा. 7 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 30 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र बनवायचे आहेत. प्रत्येक चेंडूवरती आता मोठा स्ट्रोक इथे मात्र खेळणं गरजेचं आहे. हा चेंडू मात्र मोठा स्ट्रोक डीप मिड विकेटच्या दिशेने एक टप्पा घेत चौकार. थँक्यू. 54 धावा धावफलकावरती. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. आता 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या 26 धावा. या स्पर्धेचा नियम आहे सामना जर इथे टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे. परंतु त्यासाठी काय करावं लागेल तर प्रत्येक बॉलवरती मोठा स्ट्रोक आता खेळणं गरजेचं आहे. आणि आज ते मोठे स्ट्रोक विशाल आणि आकाशकडून बघायला मिळणार का हे देखील मात्र पाहणं गरजेचं आहे. यानंतरची होणारी मॅच आहे पहिलवान शंभू दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी वर्सेस स्वराज्य स्पोर्ट्स उर्से. या 2 संघांमध्ये यानंतरचा होणारा जो सामना आहे तर दोन्ही टीम्सना विनंती करतो की आपण आपापल्या डगआउटमध्ये जाऊन बसून घ्या. समोरच्या बाजूला आपण दोन्ही प्रत्येक संघाने तिथे डगआउट केलेले आहेत. तर आता बघायचं आहे शेवटचे चेंडू शिल्लक असतील 6 बनवायचे त्या 26 धावा. 6 गेंदे और जीतने के लिए अभी भी चाहिए 26 रन. असं म्हणतात की या जगामध्ये अशक्य काहीच नाहीये फक्त प्रयत्नांची उंची मोठी असावी लागते. आज ती प्रयत्नांची उंची मैदानामध्ये बघायला मिळणार का. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय शेवटचा षटक घेऊन. बॉल तयार आहे. पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू यावेळेस लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तिथे केलाय परंतु 1 धाव आली. बॉलर्स नेम कळवा. श्रीकांत. बॉलर्स नेम समीर. आता बघायच्या वेळेस गोलंदाजीसाठी शेवटचं षटक हाताळतोय. 5 चेंडू शिल्लक राहिलेत. 25 धावा अजूनही बनवायचे आहेत. समोर मात्र आकाश मिनिगल आहे. समीर तयार आहे. ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळलाय लॉंग ऑनला. श्रीकांत आहे चेंडूच्या खाली आणि इथे झेल झालाय. फलंदाज बाद होईल आकाश मिनिगल. थँक्यू. नवीन बॅटर आपण पाहतो यावेळेस मैदानामध्ये दाखल झालाय तो कुन्ना. हा चेंडू व्हाईट बॉल. चार चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 24 धावा ज्या बनवायच्या आहेत. समीर पुन्हा बघायच्या वेळेस तयार असतील. ओव्हर द विकेट. हा चेंडू मात्र थोडासा दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे ते केला जाईल आणि आता
व्हाईट बॉलचा मात्र सिलसिला पुण्याला सुरू होतोय. 4 चेंडू आणि आता 23 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतो यावेळेस समीर पुण्यात तयार असतील. ओढते विकेट. फुल टॉस बॉल आणि आता मात्र इथे नो बॉलचा इशारा दिलेला आहे. संघाची धावसंख्या आता मात्र बघायचं यावेळेस पुढे जरूर जाईल. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष मनोजदादा दाभाडे, खजिनदार प्रवीणदादा शिंदे, आमचे आयुष स्पोर्टचे असणारे आमचे प्रशांतदादा चव्हाण, त्याचबरोबर मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन असणारे कमिटी मेंबर गणेशदादा वाल्मिकी, हा सगळा जो काही मित्रपरिवार आहे. विषय आपण पाहिले गेले तर मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन च्या अंतर्गत असणारे सगळे संघ खेळत आहेत. सुमित डगे, सुमित पवार हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत आहे. फ्री टॉन आता असेल. 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. 21 धावा अजूनही बनवायच्या आहेत. बोला तयार. फुल टॉस बॉल. यावेळेस मात्र बघायचंय चेंडू अगदी इथे सीमारेषेच्या बाहेर पोहोचलेला आहे. हा चौकार आहे. थँक्यू. दोन चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 2 चेंडू आणि आता 17 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतो यावेळेस मैदानामध्ये तयार असतील. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो यावेळेस हा चेंडू बघायचा आहे. थोडंसं शफल जरूर झालेत. चेंडू डॉट बॉल. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष बाळाभाऊ धामणकर हे देखील आपल्याला आज इन ऍक्शन मध्ये जरूर मैदानामध्ये पाहायला मिळतील. हा चेंडू देखील लेग स्टिकच्या बाहेर टाकलेला बॉल. व्हाईट बॉलचा इशारा मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. संघाचा धावफलक मात्र पुढे जात आहे. धावफलकावरती 63. 1 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 17 धावा अजूनही बनवायच्या आहेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल समीर. आता मात्र पवन मावळ संघ अगदी विजयाच्या दारामध्ये मात्र उभा आहे. हो यावेळेस पुन्हा एकदा नो बॉल. एकंदरीत आपण पाहिलं गेलं तर आतापर्यंत अतिरिक्त धावा सगळ्यात जास्त खर्च करणारा संघ आहे तो म्हणजे पवन मावळचा संघ आहे. मी नेहमी सांगत असतो ना की पवन मावळ असेल, नाणे मावळ किंवा अंदर मावळ या परिसरामध्ये रबर क्रिकेटचं क्रेज ही अजूनही नाहीये किंवा त्या भागामध्ये रबर क्रिकेट खेळलं जात नाही. पावसाळी क्रिकेट खेळलं जात नाही. आणि रबर क्रिकेट असू द्या किंवा टेनिस क्रिकेट असू द्या याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. चला स्पीडअप करा टीम. शेवटचा 1 चेंडू शिल्लक राहिलेला आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय कांतीलालजी पटेल हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. त्यांचंही मात्र स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. बोला तयार. D11 संघ निर्णय काय आपला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्वराज्य स्पोर्ट्स संघाला मात्र बॅटिंगसाठी या ठिकाणी निश्चितप्रमाणे संधी दिली जाईल. दोन्ही संघाने मात्र लगेच जशी मॅच संपेल आपण तयार राहायचंय.
हा चेंडू पुन्हा एकदा वाईट बॉल. आता प्रेक्षक देखील म्हणत असतील एक चेंडू टाकायचा आहे. गोलंदाज तयार असतील पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू आता मात्र टाकला आणि संभवनी जस्ट आता प्राइज नवीनच अनाऊन्स केलंच होतं की अजून एखादा वाईट टाकला आम्ही सिरीज देऊन टाकू. आता काय हरकत नाही. थँक्यू डीजे. तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सामना मात्र इथे जिंकलेला आहे छत्रपती शंभूराजे क्रिकेट क्लब पवन मावळ संघाडे. विजय संघाचे मात्र अभिनंदन. हार्डलक मामोडी फायटर्स टीम. काय हरकत नाही. तर मॅन ऑफ द मॅच तर आपण निश्चितप्रमाणे देणार आहोत. या स्पर्धेचे सन्माननीय कांतीलालजी पटेल साहेबांचं देखील यश आगमन झालेलं आहे. साहेब आपलं देखील पुन्हा एकदा